सचिन मला हे सगळे पॉइंटर्स लवकर मेल कर. ओके मॅडम. गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग. जेनी येस मला सगळं ऑन टाइम पाहिजे. येस सर. सगळ्यांना कळवलंय. यू जस्ट हॅव टू डू अ फ्यू साइन्स हियर. ओके. बरं मला एक सांग, प्रोग्रामचं व्हेन्यू ॲड्रेस सगळ्यांना बरोबर कळवलाय का? येस सर. तेव्हा या साईन झाल्या की गुरुनाथला पण नेऊन दाखव. सर सर गुरु सर घरी गेले सर. व्हॉट? सर मी तुमच्याशी थोड्या वेळाने या विषयावर बोलायला येणारच होतो. गुरु सर आले होते पण ते त्यांच्या पर्सनल कामामुळे घरी गेलेत. पर्सनल म्हणजे गुरु सरांची तब्येत बरी नाहीये म्हणून मग मीच त्यांना घरी जाऊन आराम करायचं सजेस्ट केलं. कालची मीटिंग आहे गुरुनाथमुळेच पोस्टपोन झाली. आता आजची जर पोस्टपोन झाली तर मग प्रॉब्लेम होईल, बॅड इम्प्रेशन होईल ना आपलं. सर सो शुड आय कॉल हिम? नाही नाही नको. त्यांची जर तब्येत ठीक नसेल तर उगीच त्यांना डिस्टर्ब नको. मला वाटतं आजची मीटिंग आहे आपण कॅन्सल करूया, दुसरं काही ऑप्शन नाही आहे. आणि अशा प्रकारची डील्स क्रॅक करण्यामध्ये गुरुनाथचा कुणी हात धरू शकणार नाही का? जेनी कॅन्सल कर आजची मीटिंग. नाही सर सॉरी पण प्लीज मीटिंग नका कॅन्सल करू. मग आपण काय करणार श्रेयस सांग ना. डिसिजन पॉवर फक्त गुरुनाथकडे आहे, तुझ्या माझ्याकडे नाहीये नाही का? आणि इंदोरून क्लायंट्स आलेत आपल्या आता नवीन प्रोडक्टसाठी खास. सर सर तुम्ही टेन्शन नका घेऊ, आपण काढूयात ना काहीतरी सोल्युशन काढूयात ह्याच्यावरती. सर मी ट्राय करून बघू. आय नो क्लायंट खूप महत्वाचा आहे आणि अशा डील्स क्रॅक करण्यामध्ये गुरु सरांचा हातखंडाही आहे. पण मी निदान इनिशियल बोलणी तरी करू शकतो. मग गुरु सर जो काही डिसिजन घ्यायचा आहे तो घेतीलच. चालेल सर. सर तुम्ही मला चान्स दिलात तर मी हे ट्राय करू शकतो. ठीक आहे, दिला तुला चान्स. सर जर तो नवीन असला तरी नॉलेज आहे त्याच्याकडे, करू दे की त्याला. आणि प्रत्येकाला कधी ना कधी एक्सपिरियन्स मिळायला हवाच की, संधी मिळायला हवी. आता गुरुनाथ सर सुद्धा कधीतरी पहिल्यांदाच काहीतरी त्यांनी केलं असेल ना, त्यांना संधी मिळाली म्हणून तर आज ते ह्या पोस्टला आहेत, हो की नाही? येस गो अहेड, तुझ्यावर माझा विश्वास आहे. थँक्यू सर. सर गुरु सरांना आवडणार नाही हे. नाही तू ती काळजी करू नकोस. गुरु सरांशी काय बोलायचं ते मी बघतो. नाहीतरी गुरु सरांनी काही पर्याय ठेवलेलाच नाही आपल्या समोर, आणि त्यांच्या स्वतःसाठी सुद्धा नाही का? चला. कशा असतात या त्यांना? 2-3 दिवसांचा प्रश्न ते सोडून चल चल घे ताट घे. अरे काय झालं काय जेवणाचं? जमतंय ना तिला? बनवलं होतं म्हणते बा, दोघंही आणून आलेत. दोघे? अरे वा वा. हे घ्या स्वयंपाक तयार आहे. वा वाढ वाढ ग. वाढ. माझा उपास आहे. तिकडे वाढ. सॉरी. इकडे वाढ. थांबा थांबा मी ताट आण. हा वाढून राहिली का आपल्याला भीक देऊन राहिली काय समजतच नाही. का ग बाई तू असं वाढून राहिली? अगं ताट वाढायची पद्धत असते. डावीकडे पोळी असते, उजवीकडे भाजी असते, खाली भात असते, मध्ये वरण असते आणि वर सगळ्या कोशिंबिरी असतात, लोणचं पापड सगळं असते. अशी पद्धत असते बाई. हे कुठे असतं? हे तिकडे वाढ.
होणार आहे? सगळे एकत्रच पोटातच जाणार आहे ना? हो जाणार पोटातच आहे. आता शर्ट पॅन्ट घालतो आपण, ते अंगावरच घालतो. एक काम कर ना, तू पॅन्ट का नाही वरती घाल आणि शर्ट कमरेला लागून राहा. जमल का? बाबा अरे अंगावरच घालायचं आणि शेवटी. जाऊ दे ना, तुम्ही बघा ना कसं झालंय, बघा ना. त्या बायताडीला सांग माझ्यासोबत जास्त बोलत नको जाऊ, नाही तर सुत्री सुजून देईल म्हणा एक दिवस. बस 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 खिचडी. तुम्ही घ्या घ्या काही बोलते ना. घ्या ना. पहा तर कसं झालंय. हो. घ्या. कसं झालंय आई बघ जरा. खाऊ तर ते. खा. छान झालंय. जेवण थोडं गोडसर आहे पण छान केलं. कोणी शिकवलं का? शिकली म्हणजे येतं तिला, सगळंच येतं. असं का? हो सगळं छान करते. का टाकलं बाई या वर्णामध्ये? काय म्हणजे ते नेहमीच आहे ते. छान झाली आहे ना ते महत्वाचं, हा नाही का? नाही म्हणजे अशा प्रकारचं वरण करायचं झालं तर का टाकते बा म्हणून विचारलं. अगं बोल ना. मग अशी तर महिन्यासारखी बडबड करत होती, आता का उत्तर देत नाही प्रश्नाचं? ते पहिले पाणी टाकलं आणि मग त्यात बेसन. का? पाण्यात बेसन टाकलं का? अगं पाण्यात बेसन टाकलं तर पिठलं होते ना. वरणात डाळ टाकते. डाळ, मला डाळच म्हणायचं होतं. हा तेच म्हणजे अगं तेच. तूच बनवलं जेवण का कुठून आणलं? अरे म्हणजे काय, तिनेच बनवलंय. बाहेरून कुठून आणणार? तिने स्वतः बनवलंय. खा ना हे घ्या, खिचडी घ्या. अरे मला नाही वाटत बा. खिचडी पण पहा ना कशी गोड गोड एकदम मिचूळ गेली. तू मिरची टाकली का वरतून टांगली? हे बघा, मला जसं जमलं तसं मी केलं. शनाया प्लीज खा ना प्लीज. माझ्या घरी असाच होतो स्वयंपाक. बाय जरा. खा ना. राधिका तू राधिका राधिका तू कशाला आली आहेस इथे? अरे सुनबाई, ये 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 ना ग घरात. आपलंच घर आहे. ये चल, बाहेर काऊन थांबून राहिली तू? चल. नाही आई, मी इथेच बरी आहे. काही काम होतं का? नाही बाबा, ही रसीद मला बाहेर सापडली. मला वाटलं का तुमचीच असेल. तुमची आहे का? कायची रिसीट? ही लेले घरगुती उपहारगृह. एक साबुदाणा खिचडी, 10 पोळ्या, वरण, भात, कोशिंबीर, बटाट्याची भाजी, आमटी, पापड. तुमची एक हे रिसीट. अगं ती डाऊन मार्केट राधिका आणखीन काहीतरी लोअर क्लास गिरी करते. लोणची बेंची बनवते म्हणे. व्हॉट? आता तिने लोणची बेंची विकली आणि तिला पैसे मिळाले तर ती माझ्याकडे भीक मागायला कशी येणार? नानाजी, गिफ्ट विकली जातील ना? कावळ्याच्या शापानं गाय मरत नसते. काळजी करू नकोस तू, जाणार म्हणजे जाणारच.